एखादी गोष्ट ठरवली आणि ती कधी पूर्ण झाली असं कधी होत नाही. तर हे मी प्रवासाच्या बाबतीत बोलते. कारण कधी आम्ही कुठे जायचं ठरवलं ना का त्या दिवशी जाणं आमचं होतच नाही, मग अचानकच जाणं होतं. तर आता इथे माझी बाहेरच आम्ही निघालोय. ते कुठे चाललं ते तुम्हाला पुढे समजेलच, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. आणि ही तयारी माझी मुलीने सांगितली, अशी कर तशी कर, नेलपेंट पण तिनेच दिलेली. आणि आता तयारी करून आम्ही आता निघणार आहेत, म्हणजे अचानकच. आणि इकडे कुकी मस्त अशी झोक्यात बसली. हा झोका जणू काय तिचाच झालेला आहे, कोणा त्याच्या जवळच जाऊनच देत नाही. आणि हा मी विदूसाठी मागवलेला, आता त्याच्यावर कब्जा मात्र हा कुकीने केला आहे. म्हणजे त्याच्या जवळ जरी गेलो ना आपण झोक्याला तर लगेच नख मारते ती. आणि मस्त अशी झोक्यामध्ये ती एन्जॉय करते. असे झोके वगैरे घेते काय आणि काय काय. आपल्याला मात्र तिथं जायचं आहे, परवानगी नाही आहे. तर तुम्हाला आमची कुकी कशी वाटते तेही मला कमेंट करून सांगा. आणि आता मला जर प्रवास करायचा असेल ना तर तो बसने करायला मात्र खूप आवडतो. आणि आता आम्ही निघालेलो आहे. आणि आता इथे पोहोचलो तर इथलं वातावरण एवढं पॉझिटिव्ह, म्हणजे एनर्जी नाही इथे भयानकच. तर इथे जवळजवळ मी 21-20 वर्षातून आलेली. एवढं काय मला आठवत नव्हतं, पण छान आहे हे तीर्थक्षेत्र. तर तुमच्या लक्षात येतच आम्ही कुठे आलो ते. आणि एकदम तिथे असे म्हणजे वेगळंच वातावरण असं वाटते. तर तुम्हाला आता ओळखलंच असेल का आम्ही कुठे आलो ते. तशी दुकानं वगैरे छान लागलेली आणि एकदम प्रसन्न वाटत होतं. तर लाईव्ह दर्शन वगैरे तिथे असे घ्यायला मिळत होते. माझे मिस्टर तिथे हे लाईव्ह दर्शन असे घेत होते, कारण दर्शनाला आम्ही नंतर थोड्या वेळात जाणार होतो, त्याच्यामुळे पहिल्यांदा इथला असा परिसर बघणार होतो. तर तुम्ही ओळखलं का आम्ही कुठे आलो ते. तर चला आता तुम्हाला मी सांगते. तर आम्ही आलो इथे त्र्यंबकेश्वरला. आणि हा त्र्यंबकेश्वरचा कुशावर तीर्थराज कुशावर आता आम्ही इथे आलेलो आहे. आणि इथे अगदीच मस्त असं पुरातन प्राचीन मंदिर आहे. तर हे कायचं अशा प्रकारे अशा प्रकारे आहे कुशावर. कसं वाटलं? आणि हे पण घ्या. इथं उगम पावले इथून डायरेक्ट नाशिक. कुठे होता हात पकडले ना तिथे लाईन मग करते मस्त घेताय ना. स्लो घ्यायची ना अशी अशी. आणि आता अशी आपल्या तिथे ते चालत तिथे पाहिजे तर बघा हात काढून. जास्त करून म्हणावं शंकर मजा केली, कुठून मजा केली. मजा केली मी मारते नहीं मेरे से नहीं होता है, ज्यादा जोर नहीं लगा. तर आता मी कुशावर तर दर्शनाला आलेलो आहे. बिना बरोबर थेट दर्शन लाईव्ह दर्शन. तर अशा प्रकारे
दादा बिना बरं भादोन. तर मी माझा मोबाईल नेला नव्हता, त्याच्यामुळे मिस्टरांच्या मोबाईलमध्ये ती शूटिंग केलेली आहे. तर तुम्ही ओळखलंच असेल का मी त्र्यंबकेश्वरला आलेले. इतकी छान वाटत होतं ना तिथे, असं वाटतं परत यावं. आणि परत आता मी एकदा जाणारच आहे नक्कीच त्र्यंबकेश्वरला, तर परत एकदा जाईल. आणि इथे मी गेलेली, मात्र मला आठवतच नव्हतं का इथे आलेली. मात्र ह्या खुशाल होता जेव्हा मी पाय धुवायला गेले ना, तेव्हा मला आठवलं का आपण इथे आलेलो म्हणून. तर अगोदर हो आलो का नाही हेच चाललं होतं. तर हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ एवढा खास नाही बनलेला, कारण शूटिंग सगळं त्यांच्या मोबाईलमध्ये गेलेला, त्याच्यामध्ये साधा सिंपल असा हा व्हिडिओ बनवला आहे. तर आपले जर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक पण करत जा. आणि नक्कीच तुम्ही एकदा इथे भेट द्या जर तुम्ही कधी जर गेले नसाल तर, कारण खूपच छान वाटतं. आणि इकडे समर्थांच्या तिथे मठावर पण गेली, तिथे वेळेला काय फोटोशूट काही केलं नाही. तर हे आहे त्र्यंबकेश्वर. इथे म्हणजे स्वयंभू आहे हे 3 ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं. आणि तिथले मंदिरांच्या मध्ये आजूबाजूला मंदिर आहेत ना, ती पण ते खूपच सुंदर आहेत. म्हणजे तिचा असा हात वगैरे लावला ना मंदिराला का अगदीच असं पॉझिटिव्ह असं वाटतं, म्हणजे छानच आहे. तर नक्कीच तुम्हीही भेट द्या आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आता परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर सगळ्यांना बाय बाय.